चुराडकर साहेब, त्याचप्रमाणे माझे मित्र, माझ्याबरोबर काम करत असलेले आमचे इंटकचे नेते श्री महेंद्र गरजजी आणि इतर मान्यवर. आज खरं म्हणजे मला दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम समजला की महेंद्र गरजांनी फेसबुकवरती ज्यावेळेस टाकलं, कारण त्यांची माझी भेट बऱ्याच दिवसानंतर होते. मी म्हटलं आज योग आहे, चुराडकर साहेब पण भेटताय आणि महेंद्र पण भेटतोय, तर आज आपण जायला पाहिजे. आज वेळ होता म्हणून मी जा. खरं सांगायचं झालं तर जी पारेख साहेब यांचे आमचे खूप जुने संबंध होते. माझे वडील देखील स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य हे त्या काळामध्ये चलेजावच्या चळवळीमध्ये अरुणा आसफ अली यांच्याबरोबर काम करत होते. आणि ही सगळी मंडळी त्यावेळेसची कोकणीला आथारोड नाक्यावरती यायची. त्या काळामध्ये 1942 पासून 1952 पर्यंत माझे वडील काँग्रेस पक्षामध्ये होते. 1950 मध्ये ज्यावेळेस गिरणी कामगारांचा मोठा संप झाला, त्यावेळेस कॉम्रेड डांगेंबरोबर नाशिकच्या जेलमध्ये ते एकत्र आल्यानंतर कॉम्रेड डांगेंबरोबर त्यांचे संबंध आल्यानंतर ते कम्युनिस्ट चळवळीत आले. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही सगळे कामगार चळवळीत काम करतो. समाजवादी विचार, कम्युनिस्ट पक्षाच्या विचाराने आम्ही पुढे आलेलो आहोत आणि ते लाल रक्त अजूनही आमच्या अंगात आहे. मी जरी काँग्रेस पक्षामध्ये जरी असलो तरी ते जे विचार आहेत पूर्वीचे, ज्या चळवळीतून आम्ही आलेलो आहोत. पण आज मगाशी महेंद्र गरजांनी सांगितलं, त्यांनी संपूर्ण इतिहास सांगितला की आजचे जे घडत चाललेलं आहे, आजचे जे दिवस आहेत, पूर्वीचे दिवसात आणि आजच्या दिवसामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. आजचं जे राजकारण हे एकदम गलिच्छ राजकारण सुरू आहे. आमच्यासारख्या लोकांना ते पटत नाही, म्हणून आम्ही आज थोडेसे मागे हटलो आहोत, पण काम करत आहोत. गरिबांचं काम, कष्टकऱ्यांचं काम हे आयुष्यभर आम्ही करतच राहणार आहोत. आजचा जो देश आहे आपण पाहिलाय, त्याच्यावरती जास्ती बोलू इच्छित नाही कारण परत कॉन्ट्रोवर्सी व्हायला नको. पण महेंद्र गरजांनी जे सांगितले त्या सगळ्या गोष्टींना माझा पाठिंबा आहे. आज आपण गांधीजींचं स्मरण करण्यासाठी त्यांच्या नावाचा पुरस्कार आपण महेंद्रजींना दिला आणि इतर जे कार्यकर्ते मंडळी त्यांचा उत्साह वाढला. ज्यावेळेस आपण एखाद्या कार्यकर्त्याचा सत्कार करतो, त्याला आपण मदत करतो, ते समाजामध्ये जाऊन मग पुढे त्यांना ती प्रेरणा मिळते. आणि आपण सर्वांनी असंच काम करत राहावं की मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. ही संस्था आहे सूरजच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं लोकांचा सत्कार केला, काय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ते चांगल्या पद्धतीने काम करतात. अशा नररत्नांचा, महिला रत्नांचा सगळ्यांचा सत्कार केला. निश्चितपणे चांगल्या पद्धतीने काम करतात आणि आपण काम केलं पाहिजे. आज गांधींचा विचार काय, आपण या समाजात आलो, आपण स्वतःसाठी जगलो तर त्याचं काही ते जीवन नाही, पण आपण समाजासाठी काय करतो आणि या समाजासाठी जगणारी सर्व मंडळी एकत्र आणून त्यांचा गौरव केला. त्याच्यामुळे एक निश्चितपणे एक चांगला आनंद वाटला आणि संस्थेनं फार मोठं काम केलं आहे आणि असंच काम त्यांनी करत राहावं. महाराष्ट्रातल्या अशा ज्या बऱ्याचशा संस्था आहेत त्या ज्यांना आपण मदत करतो, आम्ही जाऊन प्रत्येक ठिकाणी पोहोचत नाही, पण अशा संस्थांना आम्ही थोडाफार आर्थिक सहाय्य करतो आणि ते दरवर्षी करतो. तसं यांनी कार्यक्रम होता, दरवर्षी तुमच्या संस्थेला आम्ही 51,000 रुपये देणार. आमच्या संस्थेत आईच्या नावाची संस्था, यमुना शक्ती समाज संस्था, 15 आमच्या ॲम्ब्युलन्स आहे. आम्ही कम्प्युटर्स सगळ्या जिल्हा परिषदेतून आमच्या एरियामध्ये पनवेल उरणमध्ये खालापूरमध्ये दिले. आमचं म्हणणं का अशा संस्था ज्या काम करतात त्यांना शोधलं पाहिजे, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली पाहिजे. मग अजून लोक पोचू शकतील. आपण सगळीकडे पोचू शकत नाही, पण असे जे लोक पोचतात त्यांच्या पाठीमागं उभं राहण्याचं काम आहे आम्ही लोक करतो. पाटील साहेबांचं कार्य सांगितलं का जेव्हा आमच्याकडे खरंच 70-80 मध्ये जी परिस्थिती होती ती अतिशय भयान होती आणि म्हणून जुली मुंबई म्हणून नवी मुंबईची स्थापना करण्यात आली आणि आमच्यावर गोळीबार, लाठीचार्ज करून अतिशय सरकारनं जुलूमशाहीने आमची जमीन घेतली. त्याच्या विरुद्ध ते लढले
आणि त्याने एक जो न्याय मिळवून दिला 12.5%चा, हा देशाला आदर्श झाला. का देशभर याची मागणी होती. त्यामध्ये हजारो गोरगरीब शेतकऱ्यांचं कल्याण झालं आणि म्हणून त्यांचं नाव दिलं पाहिजे. 8 ते 10 लाख लोक रस्त्यावर आले, प्रचंड आंदोलनं झाली. दोन्ही सरकारनं, उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारमध्ये सुद्धा विधान भवनामध्ये हा 2 विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये ठराव झाला. त्याच्यानंतर आलेल्या शिंदे सरकारनं सुद्धा हा ठराव केला. वर जाऊन ते आता PMOपर्यंत आहे. आणि काल परवा जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये फडणवीस साहेबांनी बैठकीत, त्याच्यामध्ये मी सुद्धा होतो. आम्ही त्याचे घटक आहेत लढायचे. आणि दिबी पाटील सर्व काम केला, मी कार्यकर्ता आहे. शेवटच्या काळात अतिशय जवळ मी त्यांच्याबरोबर आणि त्यांचं कार्य फार पाहिलं. त्यांच्यामुळेच मी राजकारणामध्ये आलं. तर ते स्वतःसाठी कधी जगलेच नाही, समाजासाठी जगले. पण अशा माणसाचं नाव लागावं म्हणून लोकांची सर्व 6 जिल्ह्यांची आमची इच्छा आहे. रत्नागिरीपासून पालघरपर्यंत प्रचंड ताकद. सर्व नुसतं आगरी समाज, कोळी समाज नाही उतरला, सर्व मराठी बांधव तिथं अतिशय पोटतिडकीनं उतरला. म्हणून हा लढा यशस्वी झाला. आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, PMOने सुद्धा प्राईम मिनिस्टरने मान्य केलेलं का बाबा तुमचं नाव आणि जे अजून तुकाराम महाराजांचं पुणे विमानतळ नाव आहे, छत्रपती संभाजी महाराजांचं औरंगाबाद की आता संभाजीनगरच्या विमानतळ, हे तिन्ही आता फॉर्मॅटमध्ये जातील आणि तिन्ही ते आता त्यांचं नामकरण 3 महिन्याच्या आतमध्ये होईल. कारण आता नुसतं उद्घाटन 8 तारखेला होतं आहे, ड्राय रन होईल 45 दिवस, त्याच्यानंतर उड्डाण होणार आहे. तर उड्डाणापूर्वी दिबी पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं ते जाहीर होईल अशी अपेक्षा.